दामिनीचा खरा चेहरा आला सावीसमोर. नमस्कार प्रेक्षकांनो, TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मागील एपिसोडमध्ये आपण बघितले असेल की सावीचे हात एक कपड्यावर ठेवल्यावर पिवळे न उमटतात ती लाल उमटतात आणि मालिकेच्या शेवटी धैर्य हा रूम बाहेर येऊन स्वतःलाच म्हणतो की या पोरीमुळे मला आईचा ओरडा खावा लागतो. ही कधी माझ्या आयुष्यातून निघून जाते काय माहीत. आता येणाऱ्या एपिसोडचा धमाकेदार प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसते की जी सावी असते ही धैर्यला दामिनीबद्दल चांगलं सांगते. ती म्हणते की दामिनी मॅडम आता पूर्वीसारख्या नाही राहिल्या, त्या खूप बदललेल्या आहे, त्या खूप चांगल्या वागत आहे. हे सावीचं बोलणं ऐकून सावीच्या मागून धैर्य हा मनातल्या मनात हसतो. दुसरीकडे जी दामिनी असते ती नीता आणि वहिनीला दामिनीच्या रूम मध्ये नेऊन खूप ओरडते, खूप त्रास देते आणि म्हणते की ती पोरगी आल्यापासून तुमचं तोंड हे खूपच चालायला लागलं आहे, आता याची शिक्षा तुम्हाला तर भेटायलाच पाहिजे. आणि ती काय करते की असं म्हणून ती दामिनी जी आहे ती एका प्लेटमध्ये हिरव्याच्या मिरच्या असते, ह्या हिरव्या मिरच्या घेऊन येते आणि नीताचं मुंडकं धरून ती मिरच्याच्या प्लेटमध्ये दाबते आणि म्हणते की स्वतःहून मिरच्या खाते का मी माझ्या हातानं तुझ्या तोंडात कोंबू मिरच्या, असं ती दामिनी जी आहे ती नीताला म्हणते. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये असं होऊ शकतं की जी नीता आहे ती नीता सावीला सगळं काही सांगून टाकेल, तिच्यासोबत लग्न काय केलं यांचा जो घराच्यांचा जो प्लॅन आहे तो काय, असं सर्व काही नीता आता सावीला सांगू शकते. आणि जेव्हा हे सावीला कळेल तेव्हा तिला खूप धक्का बसेल. परंतु सध्या तरी जी सावी आहे तिला धैर्य आणि दामिनीवर पूर्ण विश्वास बसलेला आहे. तिला ते दोघे कुठलाही संशय हे जाऊ देत नाही. तिचे ते खूप लाड पुरवतात, कारण त्यांना माहिती आहे जर आपण हिला चांगलं वागवलं नाही तर आपला सगळा प्लॅन जो आहे हा फ्लॉप होईल. आपण जे ठरवलं आहे ते सगळं धुळीस मिळेल. आपल्या भाऊला धडा शिकवायचा आहे आणि तो धडा शिकवण्यासाठी ही पोरगी आपलं हत्यार आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते जे आहे ते सावीला त्रास देत नाही, ते सावीला चांगलं वागवतात. आता दामिनीला खूप राग आलेला आहे सावीचा, पण तरी ती कंट्रोल करते रागावर आणि सावीला चांगलं वागवते. ती म्हणते मला तू मॅडम का म्हणते, तू मला आई म्हण, असं ती दामिनी जी आहे ती सावीला म्हणते. तिला खूप राग आलेला असतो पण ती रागावर खूप कंट्रोल मिळवते आणि त्यामुळे आता सावीला वाटतं की त्या दामिनी मॅडम आहे ह्या खूप चांगल्या आहे, खूप चांगल्या वागत आहे असं तिला वाटते. आणि त्यानंतर जी ती दामिनी आहे ती आता धैर्य आणि सावीला देवदर्शनासाठी पाठवते आणि देवदर्शनाला पाठवताना धैर्यला ती म्हणते की या मुलीचा आता कार्यक्रम फिक्स करायचा आहे, ही मुलगी खूप डोक्यावरून चालली आहे असं ती म्हणते. आणि धैर्य सुद्धा म्हणतो की हो आई, हिचा मी आता तेवढीच कार्यक्रम करणार आहे असं धैर्य जो आहे तो दामिनीला म्हणतो. आणि जेव्हा धैर्य आणि सावी ही देवदर्शनासाठी निघतात तेव्हा त्यांच्या गाडीच्या डिक्कीच्या मागे जी इरा असते ती सुद्धा येऊन बसते, कारण की तिला धैर्यला आणि सावीला एकटं सोडायचं नसतं, त्यामुळे ती सुद्धा डिक्कीतून येऊन बसते. आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच जर नवीन मालिकेचे प्रोमो आले तर ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.